शेती क्षेत्रातलं एक महत्त्वाचं पीक म्हणजे उडीद। शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देणारं पीक किंबहुना खरीपातील पिकं ही शेतकऱ्यांची नगदी पिकं म्हणून ओळखली जातात आणि त्यातील प्रमुख नगदी पीक म्हणून उडीद या पिकाला ओळखलं जातं। परंतु याच उडदाने यावर्षी शेतकऱ्यांचा तोटा केलाय। 1 एकर पेरणी केलेल्या उडीद पिकाला केवळ 1.5 ते 2 क्विंटलचं उत्पन्न होत आहे, जे शेतकऱ्यांना परवडत नाही। वर्षी उडदाला अतिशय कमी उतार आला आहे, कारण सततच्या पावसामुळे होत असलेले उडदाचे फुलगळ यामुळे उडदाला शेंगा कमी लागल्या व उतार कमी आला। एकरी 1 ते 1.5 क्विंटलच उतार आल्यामुळे त्या उडदाचा उत्पन्न खर्च सुद्धा निघाला नाही। कारण उत्पन्न आपलं उडीद घरी आल्यापासून जी बाजारभाव पडलेत त्यामुळे उडदाचा खर्च सुद्धा निघणं मुश्किल झालाय। आता यामधून शेतकरी कसा निभाव करेन, ह्या शेतकरी अडचणीत आहे। यावर्षीच्या खरीप हंगामात सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी उघडीप दिली, तर उडीद काढण्याच्या वेळी अतिवृष्टी झाली आणि उडीदाचे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना पावसाने मोठी उघडीप दिली होती। यामुळे उडदाच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे। त्यामुळे एकरी 2 क्विंटल पर्यंतचा उतार उडदाच्या पिकाला येतोय, तर सध्या बाजारपेठेत उडदाला 6,000 रुपयांपासून ते 8,000 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर मिळतोय। असं असलं तरी देखील यावर्षी उडदाच्या उतारात मोठी घट निर्माण झाली आहे, तर यावर्षीच्या खरीप हंगामातील उडीदाचे पीक परवडलं नसल्याचं शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे।